मनापासून अभिनंदन। ठीक आहे, तर एक महत्वाची अपडेट येते आहे बिहारच्या निवडणुकीसंदर्भातली, निकालाबद्दलची। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयूने दावा केलेला आहे। नितीश कुमार मुख्यमंत्री पदावर नितीश कुमारच राहणार असं जेडीयूचं म्हणणं आहे आणि काही वेळात जेडीयूने ट्विट डिलीट केलेला आहे। तर नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार असल्याचं स्पष्टपणे जेडीयूने म्हटलंय। भाजप जरी मोठा पक्ष ठरला असला तरीही नितीश कुमारच मुख्यमंत्री राहतील असं जेडीयूने म्हटलेलं आहे। यापूर्वी सुद्धा भाजप मोठा पक्ष होता, पण तरी सुद्धा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद भाजपने दिलेलं होतं। आता हाच पॅटर्न बिहारमध्ये रिपीट होणार का हे बघावं लागेल, कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली होती, पण निवडणूक निकालानंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले होते। तर तशा काही पद्धतीने बदल बिहारमध्ये होतात काय बघावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अमोल मातेले सुद्धा या चर्चेत सहभागी झाले आहेत आणि संजयजी ठाकूर आहेत। सगळ्यात आधी मी संजयजी ठाकूर यांच्याकडे जातो। संजयजी, जेडीयूने या संदर्भातलं एक ट्विट केलं की मुख्यमंत्री नितीश कुमारच असणार आणि त्यानंतर लगेच जेडीयूने हे ट्विट डिलीट केलेलं आहे। हे नेमकं काय सांगतं, काय दर्शवतं बिहारच्या राजकारणात? हे बघा, डिलीट केलंय म्हणजे याचा आधी पण भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष होता, तरी पण त्यांनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री केला होता। भाजपची क्रेडिबिलिटीच हीच आहे की लोकांना हे माहीत पडतो की हे लोक सत्तेसाठी नाही आहेत, कामासाठी विकासासाठी काम करतात आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागतं त्यांना ते लोक करतात। इथे परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात अगदी वेगळी परिस्थिती होती। 2014 नंतर 2019चा महाराष्ट्र जनतेचा जो मॅन्डेट होता तो मॅन्डेट आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायला त्याच्यासाठी होता। पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याकरिता त्यांच्या पाठीवर जो खंजर खुपसला आणि मुख्यमंत्री बनून गेले त्याचा पण रोष होता। आणि मागच्या निवडणुकात लोकांनी ते खूप जोरदारपणे दाखवलं की आम्हाला मुख्यमंत्री म्हणजे आम्हाला देवेंद्र फडणवीस पाहिजे होते आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या सेंटिमेंटचा आदर करून या लोकांनी परत आदरणीय देवेंद्र फडणवीसांना इथे मुख्यमंत्री केलाय। बिहारची परिस्थिती थोडी वेगळी आहे। आता त्यांची वय झाली आहे आपल्या नितीश कुमारांची आणि कदाचित ते त्यांचा अंतर्गत विषय आणि त्यांना सुद्धा माहित आहे की पुढे पुढे गेलो की भारतीय जनता पार्टीचे जो नेते मंडळी आहेत ते लोक नो नॉनसेन्सचे लोक आहेत। जास्त नॉनसेन्स क्रिएट झालं की ते लोक लगेच ऑपरेशन करतात। तो कदाचित त्यांना समजलं असेल की बाबा हे काय करू नका, नाहीतर एक वेगळाच ऑपरेशन होणार। आणि त्यांचा हमेशा उपकार असतो, ते मोठे पक्ष असून सुद्धा तुम्हाला मुख्यमंत्री करतात। पण भाजपनी नितीश कुमार लीडर होतील आणि त्यांच्या लीडरशिपमध्ये चुनाव होणार हे सांगितलं होतं आधी, पण भाजपनी हे कधीच नव्हतं सांगितलं की परत नितीश कुमार मुख्यमंत्री होणार म्हणून। ते त्यांचा अंतर्गत विषय आहे, पुढे आपल्याला बघावं लागेल काय ते। पण माझ्या मते मला असं वाटतं की यंदाचा रिझल्ट बघून भारतीय जनता पार्टी कदाचित नितीश कुमारांना वरती घेऊन जाऊन बिहारमध्ये एक नवीन चेहरा जो पुढच्या 15-20 कालचा समय म्हणजे पुढच्या काळात जो समर्थपणे राजकारण त्यांचा आणि विकासाचा